नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री विलास सूर्यभान टाले, सहाय्यक प्राध्यापक राज्यशास्त्र विभाग कला महाविद्यालय बुलढाणा। सर्वप्रथम राज्यशास्त्र हा विषय घेऊन BA भाग 1 मधील सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंड मध्ये उत्तीर्ण होणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं राज्यशास्त्र विभागाच्या वतीने हार्दिक स्वागत आणि BA सेकंड इयर म्हणजे BA भाग 2 यामध्ये प्रवेशित झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना राज्यशास्त्र विभागाच्या वतीने त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्र हा विषय घेऊन BA ची पदवी संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना BA भाग 2 च्या राज्यशास्त्र विषयाचा अभ्यासक्रम परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा तर आहेच, पण जागतिकीकरणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा राज्यशास्त्र या विषयाचा BA भाग 2 चा अभ्यासक्रम अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाचा सुद्धा आहे। कारण BA भाग 1 मध्ये आपण सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंड मध्ये आपल्या भारत देशाच्या संविधानातील बारीक सारीक तरतुदीचा अभ्यास केला आणि त्या तरतुदीचा अभ्यास करत असताना मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की राज्यशास्त्राचे 3 विषय आपल्याला शिकायचे आहेत। त्यामध्ये आपण BA भाग 1 मध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन अँड लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणजे भारतीय संविधानातील तरतुदी आणि स्थानिक स्वशासन या विषयाचा BA भागच्या वर्गामध्ये आपण सविस्तर अभ्यास केला आणि आपल्या भारत देशाच्या संविधानातील या ज्या काही तरतुदी आहेत त्या अभ्यासाअंतर्गत किंवा अभ्यासाच्या माध्यमातून आपण आत्मसात करून आपल्याला आपल्या देशाचं संविधान नीट कळालं असं का म्हटलं? कारण 12वी मध्ये सुद्धा आपण भारताचं संविधान शिकलेलं आहे आणि परत एकदा BA भाग 1 मध्ये सुद्धा भारताचं संविधान शिकलेलं आहे आणि म्हणून भारतीय संविधानातील अगदी बारीक सारीक बाबी आपल्याला आज कळून चुकलेल्या आहेत असं या ठिकाणी गृहीत धरून BA भाग 2 मध्ये सेमिस्टर थर्ड आणि सेमिस्टर फोर्थ मध्ये आपण एका वेगळ्या विषयाला सामोरे जाणार आहोत। त्या राज्यशास्त्र या विषयाचं नाव आहे सिलेक्टेड कॉन्स्टिट्यूशन अँड इंटरनॅशनल रिलेशन। सिलेक्टेड कॉन्स्टिट्यूशन अँड इंटरनॅशनल रिलेशन म्हणजे निवडक संविधाने आणि आंतरराष्ट्रीय संबंध। या निवडक संविधाने आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाअंतर्गत आपल्याला जगातील महत्त्वाचे असलेले देश, त्यामध्ये असे इंग्लंड, अमेरिका आणि सध्या खूपच नावाजलेला चायना म्हणजे चीन, या 3 देशाच्या संविधानाचा आपल्याला या वर्गाच्या अभ्यासक्रमामध्ये अभ्यास करायचा आहे किंवा त्यांच्या संविधानाची जवळून ओळख करून घ्यायची आहे आणि त्यासोबतच भारताच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये महत्त्वाच्या असलेली संघटना म्हणजे एक युनो आणि दुसरी संघटना म्हणजे सार्क म्हणजे आशियाई संघटना। तर या इंग्लंड, अमेरिका आणि चायना या 3 देशाच्या संविधानाचा आणि 2 संघटनाचा अभ्यास यावर्षी आपल्याला केवळ परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर राज्यशास्त्राचा अभ्यासक म्हणून या ठिकाणी आपल्याला
या विषयाकडे बघणे अगत्याचे आहे किंवा गरजेचे आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून आपण म्हणजे या ठिकाणी चिकित्सक दृष्टिकोनातून किंवा तुलनात्मक दृष्टिकोनातून आपण यावर्षीचं राज्यशास्त्र शिकणार आहोत. तुलनात्मक दृष्टिकोनातून जर तुम्ही राज्यशास्त्र याविषयी शिकला तर तुम्हाला या विषयाचा अजिबात अभ्यास करण्याची गरज राहणार नाही. याचं कारण आपण BA भाग 1 मध्ये भारताचं संविधान अभ्यासलं. त्या भारताच्या संविधानामध्ये आपण काय केलं की भारतामधील शासन पद्धती किंवा भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये, त्याच पद्धतीने आपल्याला आता इंग्लंडच्या संविधानाची वैशिष्ट्ये अभ्यासायची, अमेरिकेच्या संविधानाची वैशिष्ट्ये अभ्यासायची आहेत किंवा चायनाच्या संविधानाची वैशिष्ट्ये अभ्यासायची आहेत. आपण भारताच्या पार्लमेंटचा अभ्यास केला. भारताच्या पार्लमेंटची 2 सभागृह. लगेचच आपल्या मनात प्रश्न तयार होईल की इंग्लंडचं पार्लमेंट कशी असते, मग इंग्लंडच्या पार्लमेंटची वैशिष्ट्ये काय आहेत, इंग्लंडच्या पार्लमेंटची सभागृह किती, अमेरिकेच्या पार्लमेंटची सभागृह किती, त्याला काय म्हणतात, इंग्लंडच्या पार्लमेंटला पार्लमेंटच का म्हणतात, भारताच्या पार्लमेंटला संसद का म्हणतात, अमेरिकेच्या पार्लमेंटला काँग्रेस का म्हणतात, या सर्व बारीक सारीक घटकांचा आपल्याला त्या ठिकाणी नव्याने ओळख होणार आहे आणि आपल्याला त्याचा निश्चितच फायदा सुद्धा होणार आहे. आणि म्हणून ज्या पद्धतीनं आपण आपल्या देशातील संविधानिक संस्थांचा अभ्यास केला, कायदे मंडळ असेल, कार्यकारी मंडळ असेल, न्यायमंडळ असतील, निवडणुका असतील, देशाचे प्रमुख असतील, वास्तविक शासन प्रमुख असतील, नाममात्र शासन प्रमुख असतील, आपल्या देशातील नागरिकांना ज्या पद्धतीने मूलभूत अधिकार मिळाले त्याच पद्धतीने इतर देशातील नागरिकांना सुद्धा मूलभूत अधिकार त्यांच्या संविधानाच्या माध्यमातून प्रदान केले आहेत की नाही, केले असतील तर किती अधिकार आहेत, त्यांना कशा पद्धतीने स्वातंत्र्य उपभोगता येते, कदाचित त्यांच्या स्वातंत्र्यावर काही गदा तर येत नसेल ना, किंवा त्यांच्यापेक्षा आपल्याला काही स्वातंत्र्य कमी आहेत का, म्हणजे असा तुलनात्मक अभ्यास आपल्याला या वर्षी या राज्यशास्त्र विषयाच्या अंतर्गत करायचा आहे. म्हणजे सिलेक्टेड कॉन्स्टिट्यूशन अँड इंटरनॅशनल रिलेशन. म्हणून विद्यापीठाच्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाने जाणून बुजून इतर देशाच्या संविधानाची ओळख राज्यशास्त्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जवळून व्हावी हा उद्देश गृहीत किंवा हा हेतू समोर धरून या अभ्यासक्रमाची रचना केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, निवडक देशाच्या संविधानाचा अभ्यास आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या संबंधित काही महत्त्वाच्या संघटनांचा अभ्यास हा ज्या विद्यार्थ्यांना UPSC आणि MPSCच्या परीक्षा द्यायच्या आहेत, जीवनात खूप मोठं पद मिळवायचं आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या हे युनिट किंवा हे ज्ञान आहे. मग युनो असेल, त्यानंतर सार्क असेल, ह्या संघटना, कारण त्यांच्या ध्येय धोरणाचा हा परिणाम आपल्या भारताच्या राजकीय व्यवस्थेवर, भारताच्या अंतर्गत व्यवस्थेवर सुद्धा होत असतो. अमेरिकेमध्ये अमेरिकेच्या कायदे मंडळानं पास केलेला कायदा, त्याचा परिणाम हा भारताच्या नागरिकांच्या जीवनावर होत असतो. याचं कारण फक्त अमेरिकाच नाही तर संपूर्ण दुसऱ्या देश, आपल्या देशातील ध्येय धोरणे, आपल्या देशातील सरकारने ध्येय धोरणामध्ये बदल केला तर त्याचा इतर देशाच्या नागरिकांवर परिणाम होतो. तसेच इतर देशातील सरकारने त्यांच्या ध्येय धोरणामध्ये जर थोडासा जरी बदल केला तर त्याचा परिणाम आपल्या देशातील नागरिकांच्या म्हणजे इथल्या व्यवस्थेवर होत असतो. इथल्या अंतर्गत व्यवस्था ह्या सावरतात किंवा कोलमटतात सुद्धा. कारण आजचं युग हे जागतिकीकरणाचं युग आहे असं आपण म्हणतो. आणि जागतिकीकरणामुळे आपण सर्वच जगाच्या पाठीवरील देश, जरी आपल्या एखाद्या देशासोबत पटत नसेल, तो देश आपल्याला आवडत नसेल, त्या देशाची ध्येय धोरणं जरी आवडत नसतील तरी अनेक माध्यमातून त्या देशासोबत आपला संबंध येत असतो आणि नाईलाजाने काय होईना आपल्याला त्या देशातील ध्येय धोरणाची झळ पोहोचत असते. त्या दृष्टिकोनातून आपल्याला तिथल्या व्यवस्थेचा अभ्यास असणं गरजेचं आहे.
अमेरिकेच्या काँग्रेस म्हणजे पार्लमेंटने घेतलेला निर्णय हा निश्चितच भारतीयांच्या जीवनावर परिणाम करत असतो. तसेच इंग्लंडची जी ध्येय धोरणं आहेत त्या ध्येय धोरणाचा निश्चितच परिणाम नेहमीच आपल्या जीवनावर होत आलेला आहे. अगदी स्वातंत्र्यापूर्वी सुद्धा, कारण आपला देश जवळपास 150 वर्ष चालवण्याचं काम इंग्लंडच्या पार्लमेंटनं केलेलं आहे. आणि म्हणून इंग्लंड या देशाची आपली संविधानिक जी संबंध आहेत, जी जवळीक आहे ती खूप मोठी आहे. ती इतर कोणत्या देशासोबत एवढ्या प्रमाणात नाही आहे. हे आपल्याला ज्यावेळी आपण इंग्लंडच्या संविधानाची ओळख जवळून करून घेऊ त्यावेळी असं आपल्या लक्षात येईल की आपल्या भारताच्या संविधानावर इंग्लंडच्या संविधानाचा भरपूर प्रमाणात प्रभाव पडलेला आहे. इतका प्रभाव कोणत्याही देशाचा पडलेला नाही. पण त्याकरता आपल्याला अगोदर अगदी मनाने आपल्याला BA भाग 2चं राज्यशास्त्र हा विषय शिकायचा आहे. तर आपण BA भाग 2 मधील सेमिस्टर 3च्या अभ्यासक्रमातील एकूण 5 युनिटवर आज चर्चा करणार आहोत. या सिलेबसचा फोटो आपण व्हॉट्सअपद्वारे तुमच्याकडे पोहोचवलेला आहे. आपण सर्वांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे तो फोटो आपल्या राज्यशास्त्राच्या नोट्समध्ये लिखित स्वरूपात समाविष्ट करावा, म्हणजे तो लिहून काढावा. म्हणजे आपल्याला सेमिस्टर 3चा कोणता अभ्यासक्रम आहे ते जवळून लक्षात येईल आणि आपल्याला त्याची आकलन क्षमता सुद्धा त्या ठिकाणी वाढवता येईल. या सेमिस्टर 3 मध्ये आपण मागील वर्षाप्रमाणेच 100 मार्काकरता एकूण 5 युनिट नुसार हा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये 80 मार्काचं थिअरी आणि 20 मार्काचं प्रोजेक्ट राहील. मागच्या वर्षीप्रमाणे तुम्हाला थोडं चेंज करून विद्यापीठाने प्रोजेक्ट दिलेला आहे. तो राजकीय प्रश्नांवरच अवलंबून असेल. म्हणजे याही वर्षी प्रत्येक युनिटला 16 मार्क आणि 16 गुणिले 5 म्हणजे 5 युनिट असतील. 16 पंचे 80 मार्काची थिअरी असेल आणि 20 मार्काचं तुम्ही त्याला प्रॅक्टिकल म्हणता, पण तो प्रोजेक्ट असेल आणि त्या प्रोजेक्टवर तुम्हाला काम करायचं आहे. आपल्या युनिट क्रमांक 1 आणि युनिट क्रमांक 2 मध्ये आपल्याला इंग्लंडच्या संविधानाचा अभ्यास करायचा आहे किंवा त्या संविधानाची जवळून ओळख करून घ्यायची आहे. युनिट क्रमांक 3 आणि युनिट क्रमांक 4 मध्ये आपल्याला अमेरिकेचं संविधान अभ्यासायचं आहे आणि युनिट क्रमांक 5 मध्ये सार्क म्हणजे दक्षिण आशियाई संघटना याचा अभ्यास करायचा आहे. त्या अनुषंगाने आपण या 5 युनिटवर थोडक्यात या ठिकाणी चर्चा करूया. तर युनिट क्रमांक 1 मध्ये ग्रेट ब्रिटन म्हणजे इंग्लंडचं संविधान, त्यामध्ये इंग्लंडच्या संविधानाची भौगोलिक ऐतिहासिक पार्श्वभूमी अभ्यासायची आहे. इंग्लंडच्या संविधानाचा विकास कसा झाला, इंग्लंडच्या संविधानाचे स्रोत कोणते आहेत आणि इंग्लंडच्या संविधानाची वैशिष्ट्ये कोणती आहेत. यासोबतच इंग्लंडचे कार्यकारी मंडळ म्हणजे ज्या पद्धतीने आपण भारताचे कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ यांचा अभ्यास केला, त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी इंग्लंडच्या कार्यकारी मंडळामध्ये इंग्लंडचा नाममात्र शासन प्रमुख राजा म्हणजे किंग ऑफ इंग्लंड आणि त्याचे राजपद, त्याचप्रमाणे इंग्लंडचे मंत्रिमंडळ आणि इंग्लंडचे मंत्रिमंडळाची वैशिष्ट्ये, इंग्लंडचे प्रधानमंत्री आणि इंग्लंडच्या प्रधानमंत्र्याचे वास्तविक स्थान, त्यांची भूमिका, त्यांचं राजकारणातील तिथल्या व्यवस्थेतील महत्त्व, या सर्व गोष्टीचा आपल्याला युनिट क्रमांक 1 मध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर युनिट क्रमांक 2 मध्ये आपल्याला इंग्लंडचं कायदे मंडळ म्हणजे ज्याला आपण पार्लमेंट म्हणतो, जे जगातील सर्व पार्लमेंटची जननी म्हणून संबोधल्या जाते. आधुनिक काळातील संसदेची जननी म्हणून जर कोणतं पार्लमेंट असेल तर ते आहे इंग्लंडचं पार्लमेंट. त्या इंग्लंडच्या पार्लमेंटची 2 सभागृहे, त्यातील वरिष्ठ सभागृह म्हणजे हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि कनिष्ठ सभागृह म्हणजे हाऊस ऑफ कॉमन्स. या दोन्ही सभागृहाची रचना, या दोन्ही सभागृहाचे अधिकार,
या दोन्ही सभागृहाची कार्य याचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत। याच युनिटमध्ये प्रश्न क्रमांक 2 म्हणजे इंग्लंडची न्याय व्यवस्था आहे। अलीकडच्या काळात 2005 नंतर इंग्लंडमध्ये न्याय व्यवस्थेचा जन्म झालेला आहे। पूर्वी इंग्लंडचं हाऊस ऑफ लॉर्ड्स नावाचं सभागृह आणि त्यातील 9 विधी लॉर्ड्स हे न्यायदानाचं काम करत होते, म्हणून इंग्लंडला असं भारतासारखं स्वतंत्र सर्वोच्च न्यायालय नव्हतं। पण काळाच्या प्रभावात अलीकडच्या काळामध्ये 2005 नंतर इंग्लंडमध्ये सुद्धा न्याय व्यवस्था निर्माण झालेली आहे आणि त्यांचं सुप्रीम कोर्ट या ठिकाणी कार्यरत झालेलं आहे। त्या न्याय विभागाचं स्वातंत्र्य, त्या इंग्लंडच्या न्याय व्यवस्थेची वैशिष्ट्ये या सर्वांचा अभ्यास या प्रकरणात आपण करणार आहोत। तसेच भारतामध्ये ज्याप्रमाणे राजकीय पक्ष आहेत त्याचप्रमाणे इंग्लंडमध्ये सुद्धा राजकीय पक्ष आहेत, कारण राजकीय पक्ष निवडणुकाशिवाय लोकशाही जिवंत ठेवणे केवळ अशक्यप्राय आहे आणि म्हणून लोकशाहीला जर जिवंत ठेवायचे असेल तर राजकीय पक्षांना मुभा देणं गरजेचं असते। त्या दृष्टिकोनातून आपल्या देशामध्ये अनेक पक्ष पद्धती निर्माण झाली हे आपण मागच्या वर्षी अभ्यासलं। आता इंग्लंडमध्ये कोणती पक्ष पद्धती आहे तर इंग्लंडची पक्ष पद्धती, इंग्लंडमध्ये कोणकोणते पक्ष आहेत, इंग्लंडच्या राजकीय पक्षाची वैशिष्ट्ये काय आहेत, त्यांचे जाहीरनामे काय आहेत, राणी सरकारचा विरोधी पक्ष असं का म्हटलं जाते आणि इंग्लंडच्या राजकीय व्यवस्थेमध्ये विरोधी पक्षांना किती आणि कसं महत्त्व आहे, हे या सर्व गोष्टींचा आपल्याला युनिट क्रमांक 2 मध्ये अभ्यास करायचा आहे। त्यानंतर युनिट क्रमांक 3 आणि 4 हे अमेरिकेच्या संविधानासाठी आहेत। तर युनिट क्रमांक 4 मध्ये संयुक्त राज्य अमेरिका म्हणजे USA या अमेरिकेच्या संविधानाचा आपण जवळून अभ्यास करणार आहोत। अमेरिकेच्या संविधानाची भौगोलिक ऐतिहासिक पार्श्वभूमी या ठिकाणी आपल्याला अभ्यासायची आहे। त्याचप्रमाणे अमेरिकन संविधान निर्मितीची प्रक्रिया म्हणजे ज्या पद्धतीने भारताचं संविधान निर्माण झालं त्याच पद्धतीने अमेरिकेचं संविधान सुद्धा निर्माण झालेलं आहे आणि म्हणून त्या संविधान निर्मितीची प्रक्रियेचा सुद्धा आपल्याला थोडक्यात आढावा घ्यायचा आहे। त्यानंतर अमेरिकेच्या संविधानाचा कसा विकास झाला आणि या अमेरिकेच्या संविधानाची ठळक वैशिष्ट्ये आपल्याला अभ्यासायची आहे। युनिट क्रमांक 4 मध्ये अमेरिकेचं कार्यकारी मंडळ, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, अमेरिकेचा उपराष्ट्रपती, अमेरिकेचे मंत्रिमंडळ म्हणजे या कार्यकारी मंडळाचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। तसंच युनिट क्रमांक 4 मध्ये अमेरिकेचे कायदे मंडळ, त्या कायदे मंडळाची 2 सभागृह आहेत। ज्या पद्धतीने आपण आपल्या भारताच्या कायदे मंडळाला संसद म्हणून संबोधतो, इंग्लंडच्या संसदेला पार्लमेंट म्हणतो, त्या पद्धतीनं अमेरिकेच्या कायदे मंडळाला काँग्रेस म्हणून संबोधतात। तर या काँग्रेसची 2 सभागृह आहेत। वरिष्ठ सभागृह आहे सिनेट आणि कनिष्ठ सभागृह आहे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह। तर या दोन्ही सभागृहाची रचना, दोन्ही सभागृहाची अधिकार, कार्य इत्यादींचा आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेची न्याय व्यवस्था। जगातील सर्वात शक्तिशाली सर्वोच्च न्यायालय जर असेल तर ते अमेरिकेचं सर्वोच्च न्यायालय आहे। ते का शक्तिशाली झालेलं आहे, कशा पद्धतीने संविधानानं त्या न्यायालयाला अधिकार दिलेले आहेत याची आपल्याला या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून खूप जवळून माहिती किंवा ओळख मिळणार आहे। त्यानंतर अमेरिकेतील राजकीय पक्ष म्हणजे अमेरिकेमध्ये जे काही राजकीय पक्ष आहेत, अमेरिकेमधील राजकीय पक्षाची वैशिष्ट्ये, अमेरिकेतील दबाव गट आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया इत्यादीचा आपल्याला जवळून या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। आतापर्यंत आपण या ठिकाणी 4 युनिटचा विचार केला। आता राहिलेला एक युनिट क्रमांक 5। तर युनिट क्रमांक 5 आहे दक्षिण आशियाई क्षेत्रीय कार्यकारी संघटना म्हणजे सार्क। या सार्कची रचना,
सार्कचे उद्देश आणि कार्य आणि सार्क परिषदेच्या यश अपयशाची कारणे इत्यादी गोष्टींचा आपल्याला युनिट क्रमांक 5 मध्ये जवळून अभ्यास करायचा आहे। तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या ठिकाणी आपण आता या व्हिडिओमध्ये BA भाग 2 मधील सेमिस्टर 3 चा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने ठरवून दिलेला अभ्यासक्रम कसा असेल यावर थोडक्यात चर्चा केलेली आहे। यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्षात या अभ्यासक्रमातील क्रमांक 1 चे युनिट आणि त्या युनिटमध्ये ठरवून दिलेला अभ्यासक्रम म्हणजे इंग्लंडचं संविधान, या इंग्लंडच्या संविधानाची जवळून ओळख किंवा जवळून अभ्यास करणार आहोत। तोपर्यंत आम्ही दिलेली सूचना म्हणजे तुम्ही तो अभ्यासक्रम तुमच्या नोट्स मध्ये पहिल्या पानावर लिहून घ्यावा हे पुनश्च एकदा या ठिकाणी सांगतो, म्हणजे तुम्हाला राज्यशास्त्र या विषयाचा BA भाग 2 चा अभ्यासक्रम सहज करणे सोयीचे जाईल। आणि परत एकदा ज्यांना भारताचं संविधान समजलं नसेल त्यांनी इंग्लंडचं, अमेरिकेचं आणि चायनाचं संविधान समजून घेण्याकरिता परत एकदा भारताच्या संविधानाचा अभ्यास करावा, म्हणजे तुम्हाला आपल्या देशाचं जर संविधान नीट कळलं तरच दुसऱ्या देशाचं संविधान अतिशय व्यवस्थितरित्या कळेल। या ठिकाणी आपण थांबूया। आपण सर्वांनी आम्हाला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।